नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 5 टॉपिक अभ्यासलेले आहेत। आता हे टॉपिक अभ्यासत असताना टॉपिकची थिअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळा भाग अभ्यासलेला आहे। जर याची व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। आज अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 6 डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म। याच्यामध्ये सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासले, थिअरी पार्ट अभ्यासलेला आहे। हे जरी तुम्ही बघितलेले नसतील तर याची देखील व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये या टॉपिकचा अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 4। जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला या चॅनलवर अकाउंट हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकायला भेटणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित समजेल। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग बघा, फर्स्ट एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर वी सॉल्व करायचं। पहा, आशा, उषा आणि निशा, मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल। बघा, आशा, उषा अँड निशा where partner sharing profit and losses in the ratio 2:2:1. The following is the balance sheet as on 31st March 2019 आणि बॅलन्सेस दिलेले आहेत। बघा, या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलाय आशा, उषा, निशा। आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला हा बॅलन्स ट्रान्सफर करतो। जनरल रिझर्व्ह दिलाय, हा सुद्धा आपण कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। क्रेडिटर्स रिअलायझेशनच्या क्रेडिटला। आशा लोन, तर आशा लोन हे लोन अकाउंट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार। बिल्स पेएबल हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला। इकडे बघा, मशिनरी रिअलायझेशन डेबिट, इन्व्हेस्टमेंट रिअलायझेशन डेबिट, डेटर्स रिअलायझेशन डेबिट। आरडीडी जो आहे तो रिअलायझेशनच्या क्रेडिटला, स्टॉक रिअलायझेशनच्या डेबिटला। प्रॉफिट अँड लॉसचा असेटला बॅलन्स दिलाय, म्हणजे लॉस आहे म्हणजे डेबिट बॅलन्स आहे, तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला डिस्ट्रीब्यूट करणार आणि बँकचा अकाउंट बँक अकाउंटच्या डेबिटला। ऍडजस्टमेंट मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेले, फर्स्ट बघा, ऑन द अबो डेट पार्टनर डिसाइडेड टू डिसॉल्व द फर्म आणि असेट वेअर रिअलाइज। याच्यामध्ये मशिनरी 90,000, स्टॉक 36,000, इन्व्हेस्टमेंट 42,000 रुपये आणि डेटर्स 90,000 रुपयाला काय झालेले आहेत, आपण रिअलाइज केलेले। तर याची एंट्री काय करणार आपण, हे पैसे आपल्याकडे येतील बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट। नंतर डिसोल्यूशन एक्सपेन्सेस सेम, रिअलायझेशन अकाउंट डेबिट रिअलायझेशनच्या डेबिटला आणि बँकेच्या क्रेडिटला, म्हणून टू बँक अकाउंट अशी जनरल एंट्री होईल। आणि लास्ट गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज। आता हे गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज केलं, हे सुद्धा आपण या वरच्या एंट्री सारखंच करणार, बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट। आणि जनरल एंट्रीज विचारलेल्यात, चला जनरल एंट्रीज विचारलेत म्हटलं आता आपण फक्त जनरल एंट्रीज करणार आहोत। मग जनरल एंट्री करत असताना फक्त मी काय करतो, एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि जनरल एंट्रीचा फॉर्मॅट तयार करतो। बॅलन्स शीटची डेट कधी, 31 मार्च 2019। मग आपण या ठिकाणी ज्या डेट कॉलम मध्ये असणार आहे तिथे आपण ही लिहिणार 31/3/2019 ला फर्म डिसॉल्व होणार आहे, त्या तारखेच्या जनरल एंट्री असणार आहे। तर चला फर्स्ट बघा, त्या ठिकाणी कॅपिटल दिलेले आहे 1,20,000, 40, 40। आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊ, त्या ठिकाणी लिहिणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन। आशाच्या कॉलम मध्ये 1,20,000, 40,000 उषाचा बॅलन्स आणि 40,000 निशाचा बॅलन्स। देन नेक्स्ट बघा काय गेले, जनरल रिझर्व्ह दिलेला। आता हा जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करण्याची एंट्री करावं लागेल। फर्स्ट एंट्री सांगतो मी तुम्हाला, काय होईल, जनरल रिझर्व्ह, इन शॉर्टली तो जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू, आता सगळ्या पार्टनरला हा वाटायचा आहे म्हणून टू आशा कॅपिटल, टू निशा कॅपिटल, टू आशा, उषा आणि निशा। तेच आपण लिहिणार जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल, आशा कॅपिटल अकाउंट, टू उषा कॅपिटल अकाउंट आणि टू निशा कॅपिटल अकाउंट। आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत आपण, बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स। आणि आता ह्याची अमाऊंट लिहावं लागेल आपल्याला। हा जनरल रिझर्व्ह बघा, इथं टोटल जनरल रिझर्व्ह होता 12,000 आणि त्यांच्या रेशो मध्ये जर वाटला तर तो प्रत्येकाला येणार आहे बघा, एकाला येणार आहे 4,800, दुसऱ्याला येणार 4,800 आणि तिसरा जो पार्टनर आहे त्याला येणार आहे 2,400 रुपये। अशा पद्धतीने तो जनरल रिझर्व्ह काय केलेला आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे। त्याची जनरल एंट्री झालेली। क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहे, याची जनरल एंट्री करावं लागेल। तर आपण काय करूया, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल। आता हा जो कॅपिटल जनरल रिझर्व्ह जो आहे ते बिल्स पेएबल ते तर करू, पण हा जनरल रिझर्व्हची जी एंट्री केली
त्याचं लेजर पोस्टिंग करावं लागेल. आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल बाय जनरल रिझर्व. अमाऊंट आशाची 4800, उषाची सुद्धा 4800 आणि याची 2400 रुपये. नेक्स्ट आता हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ट्रान्सफर करायचे आहेत. बघा नंबर 2 ला आपण ते करणार आहोत. हे कुठे ट्रान्सफर करणार? रिअलायझेशनच्या क्रेडिटला, म्हणून क्रेडिटर्सला देणार डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. त्याची अमाऊंट लिहिणार आहे 80,000 रुपये, ₹80,000. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार 28,000 रुपये. टू रिअलायझेशन अकाउंट, अमाऊंट लिहिणार 1,08,000 टोटल क्रेडिटला. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग सन्ड्री लॅबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, बिंग सन्ड्री लॅबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आता ह्याचं लेजर पोस्टिंग आपण काही करू शकत नाही, कारण की कॅपिटल अकाउंट किंवा रिअलायझेशन अकाउंट तयार केलेलं नाही. आपण कॅपिटल केले पण रिअलायझेशन अकाउंट तयार केलेलं नाहीये. त्याच्यानंतर बघा हा जनरल रिझर्व ट्रान्सफर झाल्यानंतर हे आशाचं लोन, आता हे आशाचं लोन सुद्धा लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार, पण आपण आता ह्याची जनरल एंट्री करणार नाहीये. हे लोन पेड करण्याची जनरल एंट्री करू. हे लक्षात राहू द्या की हे पेड करायचे, कदाचित आपल्याकडून विसरून जाईल. बघा आता इकडे असेटला मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर, स्टॉक या ज्या 4-5 असेट आहेत ह्या कुठं ट्रान्सफर करायच्यात? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायच्यात. मग याची जनरल एंट्री काय करणार आपण? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सगळ्या असेटला आपण देणार आहोत क्रेडिट, म्हणून सगळ्या असेट मध्ये बघा फर्स्ट मशिनरी अकाउंट, मशिनरीज लिहिणार आपण ₹1,00,000 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट बघा किती? 48,000 रुपये. देन आफ्टर नेक्स्ट टू डेटर्स अकाउंट 1,10,000. देन आफ्टर नेक्स्ट डेटर्स झाल्यानंतर स्टॉक अकाउंट 40,000 टू स्टॉक अकाउंट. आणि या सगळ्याची टोटल आपण डेबिटला लिहिणार आहे 2,98,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग सन्ड्री असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. हे झाले आपण असेट ट्रान्सफरची एंट्री. आता याचं पण लेजर पोस्टिंग होणार नाही, कारण की रिअलायझेशन अकाउंट आपण तयार केलेलं नाही आहे. आरडीडी ट्रान्सफर रिअलायझेशनच्या क्रेडिटला करावं लागते. याची स्पेशल एंट्री आपल्याला करावं लागेल, म्हणजे आपल्याला 4 नंबरची एक एंट्री करावं लागेल. आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, रिअलायझेशनच्या क्रेडिटला, म्हणून आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि बघा त्या ठिकाणी आपल्याला आरडीडीची अमाऊंट आहे 6,000 रुपये. ती 6,000 रुपये आपण डेबिटला आणि क्रेडिटला लिहूया. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग आरडीडी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. याचं सुद्धा लेजर पोस्टिंग होणार नाही, कारण की आपण ते अकाउंटच तयार केलेलं नाही. दॅन नेक्स्ट बघा हे पार्टनर्स कॅपिटल. आता हे आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत, क्रेडिटला नाही डेबिटला ट्रान्सफर करणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू P&L अकाउंट. आणि त्यांच्या रेशोमध्ये तो प्रॉफिट आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एकाला येतील 14,400 रुपये, दुसऱ्याला सुद्धा 14,400 आणि तिसरा जो आहे त्याला येणार आहे 7,200. आणि याची जनरल एंट्री करावं लागेल. बघा हे कुठं ट्रान्सफर करायचंय? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलला जनरल एंट्रीमध्ये द्यावं लागेल डेबिट. म्हणजेच आपली जनरल एंट्री होणार आहे आशा कॅपिटल अकाउंट डेबिट, उषा कॅपिटल अकाउंट डेबिट, निशा कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करून टाकूया ती एंट्री. आशा कॅपिटल अकाउंट डेबिट, अमाऊंट लिहिणार 14,400. उषा कॅपिटल अकाउंट डेबिट 14,400 टू आपलं या ठिकाणी निशा कॅपिटल अकाउंट डेबिट 7,200 टू रिअलायझेशन अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टोटल आपण लिहिणार आहोत त्या ठिकाणी ₹36,000. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स. हा डेबिट बॅलन्स या असेटला दिलाय म्हणून डेबिट बॅलन्स ट्रान्सफर किंवा डिस्ट्रीब्यूट म्हटलं तरी चालेल, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन शॉर्ट मध्ये लिहिलं पार्टनर्स कॅपिटल. आता याचं लेजर पोस्टिंग सुद्धा केलेली आणि जनरल एंट्री सुद्धा केलेली. हा पार्ट आपला संपलेला आहे. पुढे बँक अकाउंटचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा, परंतु करणार नाही कारण की ते आपल्याकडे अकाउंटच तयार नाही. नंतर फर्स्ट बघा पहिल्या याच्यामध्ये काय सांगितले? असेट रिअलाइज सांगितले. असेट रिअलाइज मध्ये बघा काय सांगितले की मशिनरी 90,000 विकला, स्टॉक 36, इन्व्हेस्टमेंट 42 आणि डेटर्स 90,000. या सगळ्याची जर बेरीज केली आपण, सगळ्या असेट ज्या आपण विकलेल्या आहेत त्या सगळ्याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला बघा त्या ठिकाणी अमाऊंट भेटणार आहे 2,58,000. बघा हे 90, 36, 42 आणि गुडविलचे 90, म्हणजे 2,58,000 रुपये
अमाऊंट ह्याची टोटल होईल आणि प्लस हे गुडविल सुद्धा विकलेत म्हणजे गुडविल सुद्धा याच्यामध्ये जर ऍड केले आपण तर आपल्याला टोटल 0 0 0 8 8 16 हातचा आला एक 5 6 आणि 4 10 पुन्हा हातचा आला एक 3,06,000 रुपये एवढे पैसे ह्या असेट विकून येणार आहेत कोणती ह्या पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये जे असेट विकलेत त्याचे 3,06,000 रुपये मग आपल्या हे बँकेत पैसे येणार याची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन असे होईल मग जनरल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे जाऊया त्या ठिकाणी आपली नंबर 6 ची एंट्री करणार आपण बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आपण 3,06,000 रुपये डेबिट आणि क्रेडिट सुद्धा 3,06,000 रुपये आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग असेट रिअलाइज असेट काय झालं त्यांनी विकल्या नंबर 1 ऍडजस्टमेंट 2 मध्ये काय सांगितले बघा डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर रुपीज किती सांगितले त्यांनी 6,000 रुपये तर याची एंट्री काय आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट करूया आपण नंबर 7 ची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार रुपीज 6,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड तर अशा पद्धतीने ही 7 नंबरची जनरल एंट्री आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेसची पेड केलेली आहे आणि गुडविलची सुद्धा आपण ती कंबाईन एंट्री केली बघा ही तर 1 नंबर आणि 3 नंबरची कंबाईन सगळे असेट रिअलाइज झाले त्याची एंट्री केलेली आहे आता याच्यामध्ये लॅबिलिटी पेडच्या जनरल एंट्रीज राहिल्यात बघा लॅबिलिटी मध्ये काय की आपल्याला 2 लॅबिलिटी दिल्यात त्यांनी कोणत्या 2 की हे क्रेडिटर्स आणि हे बिल्स पेएबल हे जर पेड केले तर त्याची एंट्री काय होईल आपण पेड केल्यावर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँकेतनं पैसे जातील आणि बघा हे 80,000 आणि 28,000 1,08,000 रुपये अमाऊंट जाणार आहे म्हणून याची एंट्री आपण करणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट नंबर 8 ची एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट अमाऊंट लिहिणार 1,08,000 टू बँक अकाउंट टोटल लिहिणार 1,08,000 क्रेडिटला आणि नॅरेशन लिहायचं बिंग क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड झालं आणि नेक्स्ट बघा आता हे जे लोन दिलेले या ठिकाणी आपल्याला हे आशा लोन सुद्धा पेड केलं तर याची एंट्री काय होईल आशा लोन अकाउंट डेबिट टू बँक अशी एंट्री होणार आहे किती 16,000 रुपये पेड करावे लागणार आहे मग ही आपल्याला जराशी महत्वाची एंट्री मी इथं कलर चेंज करतो नंबर 9 ची एंट्री आशा लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत रुपीज 16,000 रुपये पूर्णच्या पूर्ण आशा लोनची अमाऊंट पेड करणार आणि याचं नॅरेशन लिहिणार आहोत बिंग आशा लोन पेड काय केलं आपण आशाचं लोन पेड केलं आता बघा ह्या लॅबिलिटीच्या पेड केल्या त्याच्या एंट्रीज केलेल्या आहेत आपण आता आपल्या बऱ्यापैकी सगळं झालेलं आता क्लोज करा पण काय क्लोज करायचं आपण तर सर रिअलायझेशन अकाउंट तयार केलं नाही आणि रिअलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करायची एंट्री तर करावं लागते आणि तुम्ही आम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की सगळेच अकाउंट तयार करायचे आणि सगळ्या जनरल एंट्री करायच्या आता हे का सांगितलं होतं ते पण सांगतो थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या की आपल्या टोटल किती एंट्री झाल्यात 9 एंट्रीज झाल्यात बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतील टोटल 9 एंट्रीज आहेत तर मी या एंट्रीज काय करतो या ठिकाणी थोड्याशा साईडला लिहून घेतो आणि तुम्हाला ते आय होप या ठिकाणी वाटलं तर मी थोडंसं झूम आउट करतो या ठिकाणी म्हणजे आता हे तुम्हाला एंट्रीज या ठिकाणी एकदम विजिबल होत आहेत व्यवस्थित आणि या ठिकाणी मी काय करतो एक साईडला आता हे समजून घेण्यासाठी बरं का तुम्हाला एक साईडला एक रिअलायझेशन अकाउंट अशा पद्धतीचं एक छोटंसं नुसतं रिअलायझेशन डेबिट क्रेडिट दिसावं म्हणून असं एक छोटंसं कच्चं रिअलायझेशन अकाउंट तयार करतो मी लक्षात येते ना मी काय करतो रिअलायझेशन अकाउंट ही याची क्रेडिट साईड आपलं डेबिट साईड आहे आणि याची क्रेडिट साईड आहे आणि आता बघा पहिल्या जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशन अकाउंटला काय डेबिट क्रेडिट आहे का नाही द्या सोडून दुसऱ्या जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला क्रेडिट बघा 1,08,000 म्हणून मी रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहितो टोटल 1,08,000 अमाऊंट लिहितो 1,08,000 त्याच्यानंतर तिसऱ्या जनरल एंट्रीमध्ये बघा रिअलायझेशनला डेबिट आहे 2,98,000 म्हणून मी रिअलायझेशनच्या डेबिटला लिहितो 2,98,000 त्याच्यानंतर चौथ्या जनरल एंट्रीमध्ये बघा काय आहे रिअलायझेशनला क्रेडिट आहे 6,000 रुपयाचं मी रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहितो रुपीज 6,000 त्याच्यानंतर 5 नंबरची जनरल एंट्री मी थोडंसं या ठिकाणी स्क्रोल डाऊन करतो 5 नंबरच्या जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला डेबिट क्रेडिट नाही 6 नंबरच्या जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला क्रेडिट आहे 3,06,000 रुपयाचं तर मी ते रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहितो 3,06,000 रुपये त्याच्यानंतर 6 नंबरची जनरल एंट्री झाल्यानंतर 7 नंबरच्या जनरल एंट्रीमध्ये बघा रिअलायझेशनला डेबिट आहे 6,000 रुपयाचं
तर ते मी लिहितो रिअलायझेशन अकाउंटला डेबिट 6,000 रुपये, ₹6,000 नुसते अमाऊंट लिहून घेतोय, लक्षात घ्या बरं का. त्याच्यानंतर 8 नंबरच्या एंट्रीमध्ये रिअलायझेशनला डेबिट 1,08,000 रुपयाचं आणि बाकी मग 9 नंबरच्या एंट्रीमध्ये डेबिट क्रेडिट काय नाही, 1,08,000 रुपये आपल्याला रिअलायझेशनच्या डेबिटला लिहावे लागतात. बघा काय केलं मी, रिअलायझेशनच्या डेबिटला आणि क्रेडिटला ज्या अमाऊंट आहेत त्या फक्त लिहून घेतलेल्या आहेत. आणि आता बघायचं आपण की कुठली टोटल आपल्याला जास्त दिसते. बघा इकडे 2,98,000, 1,08,000 आणि 6, इकडे 1,08,000 आणि 3,06,000 रुपये. म्हणजे आय होप या ठिकाणी रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल जास्त. बघा आता क्रेडिटची टोटल अंदाज काढूया आपण किती येते. इकडे क्रेडिटची टोटल इथं 2 हे करतो आणि इकडे तीच आपण डेबिटला लिहिणार, त्यामुळे इकडे सुद्धा त्याच पद्धतीने करतो. बघा क्रेडिटची टोटल येणार आहे रिअलायझेशनच्या 4,20,000 रुपये. किती टोटल येते, 4,20,000 रुपये. तीच आपण इकडे लिहिणार 4,20,000 रुपये. मी काय केलं ते लक्षात घ्या. आपण काय केलं, कच्चं रिअलायझेशन केलं. जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला ज्या ठिकाणी डेबिट असेल त्या अमाऊंट रिअलायझेशनच्या डेबिटला काही न लिहिता फक्त अमाऊंट लिहिलेलं, आणि ज्या ठिकाणी जनरल एंट्रीमध्ये रिअलायझेशनला क्रेडिट असेल त्या क्रेडिटला लिहिलेत. आणि आता डेबिट क्रेडिटची टोटल करतोय. क्रेडिटची टोटल आहे 4,20,000, तीच डेबिटला लिहिली 4,20,000. त्यातनं सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर बॅलन्सिंग फिगर आपल्याला भेटणार आहे 8,000 रुपये. आणि हे 8,000 रुपये आपण कोणत्या 3 पार्टनरमध्ये वाटणार. आपले 3 पार्टनर कोण आहेत, आशा, उषा आणि निशा. या 3 पार्टनरमध्ये हे 8,000 जर डिस्ट्रीब्यूट केले तर आशाला येतील 3,200, उषाला येतील 3,200 आणि निशाला येतील 1,600. हे रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला फक्त मी या ठिकाणी आता एक बॅलन्स लिहून घेतो, बाय रिअलायझेशन अकाउंट, कंसात लिहिणार प्रॉफिट आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण. बघा आता 3,200, 3,200 आणि 1,600 रुपये अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आपल्याला, बघा हे रिअलायझेशन अकाउंट जे आपण कच्चं मी तुम्हाला या ठिकाणी तयार केलेलं होतं याची जनरल एंट्री करून घ्यायची. म्हणून मी आता काय करतो, थोडंसं जनरल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे येतो. या ठिकाणी तुम्हाला हा जनरल एंट्रीचा फॉर्मॅट मी झूम करतो जरासा, जेणेकरून तो आपल्याला व्यवस्थित विजिबल असेल. ओके. आणि एक लास्ट जनरल एंट्री म्हणजे जे काय आपण लास्ट म्हणजे सेकंड लास्ट जनरल एंट्री असणार आहे, नंबर 10ची जनरल एंट्री असणार आहे. प्रॉफिट कुठं दिसत होतं आपल्याला, रिअलायझेशनच्या डेबिटला, म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹8,000, 8,000 टू आशा कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 3,200 टू उषा कॅपिटल. अमाऊंट लिहिणार 3,200 आणि टू निशा कॅपिटल. अमाऊंट लिहिणार होते 1,600 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन डिस्ट्रीब्यूट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे झालं आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज केल्यानंतर एंट्री. आता आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटच्या टोटल जास्त आहेत सगळ्यांच्या, मग आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू. एकाची येईल बघा 1,20,000, 4,800 आणि 3,200, तर टोटल 1,28,000. तेच डेबिटला लिहिणार 1,28,000 आणि त्यातनं हे 14,400 रुपये जर वजा केले तर 1,13,600 रुपये डेबिटचे टोटल राहील. इकडे 40,400 आणि 3,200 48,000 क्रेडिटचे टोटल. तेच इकडे लिहिणार 48,000 रुपये आणि त्यातनं हे 14,400 रुपये जर वजा केले तर 33,600 रुपये. आणि इकडे बघा 40 आणि 2 आणि 1,600 जे हे 3, 4 आणि हे 40 44,000 रुपये. तेच इकडे डेबिटला लिहिणार 44,000 44,000 आणि त्यातनं हे 7,200 रुपये जर वजा केले तर 36,800 रुपये. याला आपण म्हणणार टू बँक अकाउंट. हे बँकेचे कुठे गेले पाहिजे, क्रेडिटला. दिसतंय कुठं, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. मग आशा कॅपिटल डेबिट 1,13,600, उषा कॅपिटल डेबिट 33,600, निशा कॅपिटल अकाउंट डेबिट 36,800 टू बँक अकाउंट. अशी जनरल एंट्री होणार आहे. शेवटची जनरल एंट्री करायची आपल्याला. चला लास्ट जनरल एंट्री आपण नंबर 11. बघा आशा कॅपिटल अकाउंट डेबिट 1,13,600, नंतर उषा कॅपिटल अकाउंट डेबिट 14,400, निशा कॅपिटल अकाउंट डेबिट 7,200 टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 1,35,200 क्रेडिटला 1,35,200 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग फायनल सेटलमेंट मेड. म्हणजे आपल्याला लेजर अकाउंट तयार न करता
लेजर अकाउंट तयार न करता आपण जनरल एंट्रीज कशा करू शकतो ते या प्रॉब्लेम मध्ये बघितलं. फक्त मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं होतं आणि लेजर अकाउंट तयार न करता म्हणजे रिअलायझेशनला काय केलं, मी एक छोटंसं रिअलायझेशन या ठिकाणी असं कच्चं तयार केलं आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे दाखवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. तुमचे व्हॅल्युएबल कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता, नक्कीच त्याचा आम्ही विचार करूया. आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.